धुळे जिल्ह्यात खळबळजनक घटना. विवाहित महिला 15 दिवसापासून बेपत्ता. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली असून मंगला सागर पवार राहणार डोडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या विवाहित महिला गेल्या 15 दिवसापासून बेपत्ता असल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगला पवार या आपल्या 3 लहान मुलांसह एक 12 वर्षाची मुलगी, 2 मुले अजंग येथे आपल्या आई वडिलांकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुलांना आई वडिलांकडे सोडून मी माझ्या बहिणीकडे जाऊन येते असं सांगून अजंग येथून धुळेकडे रवाना झाल्या. मात्र त्या धुळे येथे पोहोचल्याच नाहीत. ही बाब अत्यंत संशयास्पद असून अनेक गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत. नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही कोणताही ठाव ठिकाणा न लागल्याने त्यांचे पती सागर भीमराव पवार यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पन्नालाल बागुल व तपासी अंमलदार राजू बागुल यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून महिलेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बाबी: महिला धुळे येथे पोहोचलीच नाही. 15 दिवस उलटूनही कोणताही संपर्क नाही. मोबाईल व ठाव ठिकाणा पूर्णपणे गायब. या सर्व बाबींमुळे हा प्रकार फक्त बेपत्ता नसून गंभीर गुन्ह्याच्या दिशेनेही तपास सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक संघटनांची हस्तक्षेप: या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र प्रदेश सल्लागार डॉक्टर वाणी यांनी थेट पोलीस स्टेशनला भेट देत या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर शोध लावावा अशी कडक मागणी केली आहे. पतीची वेदना, गंभीर आरोपांसह नाराजी: न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पती सागर पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, माझ्या लहान मुलांना त्यांच्या आईची नितांत गरज आहे. माझा संशय मेघराज जगन उशिरे राहणार अजंग, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या व्यक्तीवर आहे. पोलिसांनी तात्काळ सखोल चौकशी करून माझ्या पत्नीचा शोध लावावा अशी भावनिक आणि ठाम मागणी केली आहे. जनतेसाठी कडक आवाहन: मंगला सागर पवार या महिला कुठेही आढळून आल्यास किंवा त्यांच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्याशी संपर्क साधावा. आपली एक माहिती एका कुटुंबासाठी जीवनदायी ठरू शकते. नातेवाईकांनी पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश सल्लागार डॉक्टर वाणी.